मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरती टाकळीढोकेश्वर इथे भव्य रास्ता रोको आंदोलन केले। सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे नेते तथा नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ पूर्णपणे ठप्प झाले होते। परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय। कांद्याला सध्या बाजारामध्ये अत्यल्प कमी असा दर मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील त्यामधनं निघत नाहीये, अशी तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल असा भाव मिळतोय। सरकारनं शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, कांद्याला तात्काळ हमीभाव मिळावा, तसेच निर्यात बंदी पूर्णपणे हटवली पाहिजे। सरकारनं वेळी ठोस निर्णय घेतला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक उग्र स्वरूपाचं होऊ शकतं, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी आंदोलनस्थळी दिला आहे। आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य हमीभाव देणं, निर्यातबंदी उठवणं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करणं, शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करणं आणि पीक विम्याचा लाभ हा तातडीनं मिळवून देणं या प्रमुख मागण्या केल्यात। शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। टाकळीढोकेश्वर चौक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांशी प्रशासनानं चर्चा करण्याचा निर्णय घेतला, मात्र मागण्यांवरती ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी कायम ठेवला। अखेर प्रशासनानं मागण्यांचं निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली। या आंदोलनाला विविध राजकीय सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभलाय। आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, महिला आघाडीच्या नेत्या सोनिया राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष सतीश बालेकर, सरपंच प्रकाश गाजरे, उपसरपंच रामभाऊ तराळ, ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, शहराध्यक्ष संदीप मते, लखन ठाणगे, जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेट्टे, सरपंच शिवाजी निमसे, पोपट गुंड, संदीप ठाणगे, सरपंच अभिजित झावरे, प्रकाश राजदेव, भाऊसाहेब चौधरी, भानुदास आगरे, तसेच बाळासाहेब चिकणे, संतोष चिकणे, साहेबराव चिकणे, शिवराम चिकणे, रामभाऊ थोरात, सरपंच बापू ठुबे, तसेच आयुब हवलदार, गंगाराम चिकणे, रामदास साळवे, बापू नरड, पोपट नरड, राजेंद्र शेरकर, विकास दगाबाज, जयवंत वाळुंज यांच्यासह शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आंदोलन आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं। खरं तर शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही आणि त्याच्यामुळं वर्षातून नगदी पीक आहे कांदा पीक, त्या पिकाला जर बाजार मिळाला नाही तर तो शेतकरी वर्षभरात सगळा त्याचा कार्यक्रम होतात। म्हणून शेतकऱ्याच्या कांद्याला कमीत कमी 20 रुपये हा हमी भाव मिळाला पाहिजे, 15 रुपये शासनानं अनुदान दिलं पाहिजे आणि जे निर्यातीचं धोरण आहे त्या निर्यातीच्या धोरणात थोडाफार बदल करून ताबडतोब निर्यात चालू केली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करेल। आमची भूमिका अशी, आज आम्ही हे थोड्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे, पण 15 दिवसाचं जर याच्यामध्ये बाजारभाव जर वाढले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढू, नगरकडे येणारे सगळे रस्ते बंद करू। त्याच्यातून जर जमलं नाही तर आम्ही डायरेक्ट मंत्रालयाला मोर्चा नेऊ। आज आम्ही जे कांद्यासाठी आंदोलन केलेलं आहे, तर आमच्या मागण्या एवढंच आहे की जे शेतकरी आहे, जे शेतीमध्ये कांदा उत्पन्न काढताय, तर त्या उत्पन्नाला खर्च 20 ते 25 रुपये आणि कांद्याला भाव आज आहे 5 ते 8 रुपये। कसं परवडणार? शेतकऱ्यांनी करायचं काय? यातून एकच मार्ग शेतकऱ्याला दिसतो की आत्महत्या करणे। तर शेतकरी ह्या झोपलेल्या सरकारने जागा व्हावं आणि कांद्याला योग्य हमी भाव द्यावा। त्यानंतर बळीराजा जो आहे त्याला न्याय द्यावा। जी निर्यात बंदी त्यांनी लागू केली आहे ती निर्यात बंदी लवकरात लवकर उठवून, त्यानंतर जे मध्यस्थी आहेत, दलाली आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव द्यावा, एवढीच आमचं रास्त मागणी आहे। शेतकऱ्यांचा आमच्या कांद्याला अजिबात भाव नसल्यामुळे हा आक्रोश निर्माण झाला।
आणि फार एकदम जीवावर आल्यासारखी परिस्थिती आमच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. कारण कांद्याचे भाव 5 आणि 4 आणि 5 रुपये किलो आणि खर्च पाहिला तर 15 आणि 20 रुपये किलो पर्यंत खर्च जातो. त्या आंदोलनात खरं तर आमच्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे रास्तारोको केलं. आमच्या या जे गोरगरीब जनतेची जी आज आस्था आहे ती खरं तर धुळीला मिळवल्यासारखी परिस्थिती झाली. आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून हे आंदोलन होणार होतं, परंतु खासदार साहेब आजारी असल्यामुळे या आंदोलनाला येऊ शकले नाही. परंतु त्यांचा एक प्रतिनिधी या नात्याने मी आंदोलनस्थळी आलो आणि हे आंदोलन यामध्ये काहीतरी मार्ग निघण्याचं काम माझ्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्याचं काम केलं. आणि त्यांनी पण प्रशासनाने मदत म्हणून पुढच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असो नाही तर देशामध्ये असो या स्तरावर चर्चा करून आम्हाला मार्ग काढून देण्याचं एक त्यांनी आश्वासन दिलं. त्यांनाही धन्यवाद. आणि विशेष करून विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.